तर नमस्कार मित्रांनो, हर हर महादेव. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर खूप भाऊ लोकांचे कमेंट आल्या होत्या आणि त्या कमेंट आपण आपलं 30 to 30 ब्लॉग हे चॅलेंज जसं जवळजवळ येईल तसं मी ते कमेंट काढत होतो. पण आता आपला हा ब्लॉग चालू आहे 25वा आणि 30 to 30 डे या चॅलेंज म्हणला. तर मित्रांनो, सगळ्यात पहिली कमेंट आहे जी की मी सगळ्या कमेंटवर लावून देईन. घरचे ब्लॉग टाकत जा भाऊ. मंगेश भाऊ, धन्यवाद, मनापासून आभारी आहे. जर तुम्ही असे कमेंट केले आणि अशा कमेंट पाहून खरंच एकदम मनामध्ये म्हणजे एकदम भारी वाटते की आपण जे की घरचे ब्लॉग टाकतो त्याला प्रतिसाद चांगला भेटते, तर अजूनही मस्त वाटते. आणि दुसरी कमेंट आहे, बँडवाला MH28 वाणीगडाची राईड काढ भाऊ. तर आता थोडी घरची कंडिशन सिच्युएशन थोडी बरोबर नाही आहे. लवकरात लवकर प्रयत्न करीन की मी राईड काढीन म्हणून आणि वाणीगडाचीच काढीन म्हणून. तर अजून जी की आपली तिसरी कमेंट आहे दीपक भाऊची आहे. दत्ताभाऊ ID मेन्शन नाही केली. आता मी व्हिडिओज बनवला होता त्याच्यानं ID काही कोणाची मेन्शन नाही केली आणि कोणाची कमेंट काही वाचल्या नव्हत्या. तर आता सगळ्याच्या कमेंट होतं, सगळ्याच्या कमेंट ह्या वर लावून बी देईन. तर काही विषय नाही. अजून देखील चौथी कमेंट आहे, नेपाळची राईड कधी चालू करतो भाऊ. तर राहुल दादा, तुम्हाला एक सांगणं आहे की नेपाळची राईड मी मारून कमी जास्त एक 8 महिने झाले. आणि 8 महिने आता याच्या अगोदर जेव्हा म्हणजे मी राईड चालू केली होती तेव्हा माझे फॉलोअर्स काही 3000 म्हणजे 600 तर 600 पासून तर आता इथून नागपूरपर्यंत जायला लोक 600हून 6000 वर गेले होते. मग लखनौला जायला लोक 9000 लोक गेले होते. तर 9000 फॉलोअर्स होते तेव्हा मी पूर्ण नेपाळ राईड मारली होती आणि तिकडून येता येता आपले 10,000 झाले होते. तेव्हा एवढं काही जास्त म्हणजे हे नव्हतं, म्हणजे व्हायरल नव्हतं व्हिडिओ म्हणून. नाही तर मग जर आपले फेसबुकवर गेले, तुम्ही यूट्यूबवर गेले, इंस्टावर गेले आणि थोडं जर खाली स्क्रोल केलं तर खाली तुम्हाला सगळे व्हिडिओ हे नेपाळचे दिसून जातील, असा काही विषय आहे. आणि मित्रांनो, खरंच याच्यामध्ये जे की आपण राईड मारली याच्यामध्ये असले खतरनाक खतरनाक अनुभव आहेत की खूप जबरदस्त. आणि ते म्हणतात ना की जर समजा तुमची जेवणी आहे, तुम्ही बिना घरी सांगून बाहेर नाही गेले, तुम्ही उपाशी नाही राहिले, तुम्ही पोटभर जेवले नाही किंवा चालता चालता तुमच्या रस्त्यानं तुम्हाला टेन्शन नाही आलं, तुमचे बुटं नाही फाटले, बाकी सगळ्या गोष्टी ज्या नाही झाल्या तर तुमची जेवणी काय कामाची. ते गोष्ट खरीच आहे मित्रांनो. जर तुम्हाला खरंच काही एक्सपिरियन्स करायचा असेल तर 100% जर तुम्ही फायनान्शियल सगळे बरोबर आहात, तुम्हाला जर करायचं आहे की नाही मी एवढं करायचंच आणि मी एकटा बाहेर कसा जाऊ, हा प्रश्न सगळेच पडते, तुम्हालाच नाही सगळेच पडते. तर 100% बाहेर जा, हेच मला सांगणं आहे. कारण की ट्रॅव्हलिंगबद्दल जेवढं सांगलं तेवढं कमी आहे. मी सांगतो, मला एवढे खतरनाक खतरनाक अनुभव जेव्हा मी सोलो ट्रॅव्हलिंग केली ना, आता हे नेपाळ राईडचं भाऊनं विचारलं म्हणून मला मनात आलं असं तुम्हाला सांगा म्हणून मी सांगत आहो. तर मी जेव्हा एकटा होतो तेव्हा मला हजारो प्रश्न पडत की मी आता काय करू, मी याच्यापुढे काय करू, मी कुठे म्हणजे असे टेन्शन. आणि एक डोक्यात एक टेन्शन राहे. आणि एक आहे, तुम्हाला जर कुठल्या गोष्टी टेन्शन आलं, तुम्ही जर सतत त्या गोष्टीचा विचार केला, तुमचा माइंड ॲक्टिव्ह राहते, तुम्ही म्हणजे फास्ट कोणत्याही गोष्टीवर तुम्ही डिसिजन घेऊ शकता. मग तेव्हा मला खूप वेळ असा विचार आला होता, खूप वेळ राईडमध्ये असे विचार पडले होते की नाही मी आता काय करायचं. मग तेव्हा लगेच माझ्या माइंड मला उत्तर दे की नाही दत्ता, तू आता असं असं कर म्हणून. उदाहरणार्थ की समजा आता समजा आता पुढचा रस्ता गुगल मॅपवर पाहिला, रस्ता चांगला नाही आहे, दत्ता एक काम कर, पहिले पाण्याची बॉटल जेवणासोबत घेऊन घे. जर थांब्याचं काम पडलं तू कुठेही थांबू शकतं, पण या 2-3 गोष्टी तर जवळ राहायचे पाहिजेतच. आणि ह्या गोष्टी खऱ्यात, जेव्हा तुम्ही एकटे राहता, सोलो ट्रॅव्हलिंग करता, तेव्हा तुम्हाला हजारो गोष्टी शिकायला भेटतात आणि ते एक्सपिरियन्स होतात की आता मी काय करू, आता अशानं असं होईल, तशानं तसं होईल. तेव्हा तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी आठवतात, तुम्ही तेव्हा त्याच्यावर ॲक्शन करता, तेव्हा तुम्हाला त्या गोष्टीवर कसं सामोरे जायचं ते माहीत आहे. आणि एकट्यानं हे स्वतःले हजार प्रश्न पडतात, ते स्वतः त्या गोष्टीचे उत्तर देणं, स्वतः त्या गोष्टीवर रिॲक्ट करणं, स्वतः चालत राहणं, हे खूप मोठी गोष्ट आहे. पण माणूस एकटा राहते तेव्हा स्वतःला ओळखू शकते की मी काय आहे. आणि ट्रॅव्हलिंग करताना तुमचा मीपणा हा चालला जाते. काऊन की कधी तुम्ही जर पायसाने एक नॉर्मल माणूस जो की गावात राहते, सिटीत राहते, जो ट्रॅव्हलिंग करते, त्याचा माइंडसेट एकदम डायरेक्ट वेगळा होऊन जाते. कारण की ना सगळे उन्हाळे, पावसाळे, हिवाळे सगळे ऋतू पाहायला असतात. म्हणजे इन द सेन्स की हिवाळे, पावसाळे, उन्हाळे याले काहून म्हणून राहिलो मी, कारण की म्हणले जाते की मी ना तुझ्यापेक्षा लय उन्हाळे पावसाळे तुझ्यापेक्षा लय पाहायला आहे की त्यानं त्या गोष्टी त्याला अनुभव आहे म्हणून तो व्यक्ती समोरचा तसा बोलते. आणि मित्रांनो, जर कोणी व्यक्ती तुम्हाला जर त्याच्या आयुष्यातल्या काही घटना सांगत आहे, ते शांतचित्तीनं ऐकून घ्या. कारण की तो तुमच्यावर बेतीनं तेव्हा तुम्ही शिक्षण, हे खूप मोठी म्हणजे तुमची चुकी आहे. पण दुसऱ्याच्या अनुभवावर शिकले ना तर खूप चांगली गोष्ट आहे तुमच्यासाठी. बाकी तुमच्या सगळ्यांच्या कमेंटची उत्तर देऊन मला खरंच खूप मस्त वाटलं. असेच तुम्ही कमेंट करत राहा. आणि आपले जे की 30 डे टू 30 डे हे जे की चॅलेंज चालू आहे 30 डे 30 ब्लॉग, तर त्या चॅलेंजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. लवकरात लवकर हे चॅलेंज आपलं पूर्ण होईल. आपण आता नवीन एक चॅलेंज घेणार आहोत की तुम्हाला हे चॅलेंज जर संपीन तसं तुम्हाला ते चॅलेंज माहीत पडेल. आणि मी या चॅलेंजमध्ये 1-2 दिवस ब्लॉग नाही टाकू शकलो, त्याच्याबद्दल माफी असावी. कारण मी म्हणजे थोडं कामामुळे घराच्या बाहेर होतं, याच्यानं मी नाही करू शकलो.
डेली ब्लॉगिंग थोडं हार्डच आहे. हार्ड थोडंच नाही, खूप हार्ड आहे. कारण की तुम्ही जर कंटिन्यू एकच गोष्ट करत आहात, सतत सतत त्याच गोष्टी करत आहात, तर म्हणजे खूप भारी आहे मित्रांनो, हे सोपं नाही आहे. खरी गोष्ट तर मला असं वाटते. कारण की मी सांगतो की जेव्हा माणूस एकटा काही काम असलं बाहेर जाते, बाहेरून जेव्हा रात्री घरी येते तेव्हा विचार येते की सालं मी करायला पाहिजे होती ब्लॉगिंग, पण तेव्हा तुमच्यात वेळ नसते आणि ते लगेच रेकॉर्ड करून टाकणं म्हणजे खूप, म्हणजे याच्यात एडिटिंग करणं, सगळ्या गोष्टी मॅनेज करणं. कारण मी स्वतः एकटा एडिट करतो आणि मी स्वतःच माझे व्हिडिओ शूट करतो, याच्यानं मला ह्या गोष्टी चांगल्या समजतात. तर ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो. हर हर महादेव. जय महाराष्ट्र.